नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत विषय आहे वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत. तर सदरचं पत्र हे आजचंच आहे, म्हणजे दिनांक 12/5/2026. यासाठी संदर्भ पण दिलेले त्यापूर्वीचे पत्र आहेत 17/4/26 आणि 7/5/26. हे पत्र संचालक बहुजन कल्याण उच्च शिक्षण विभागीय उपसंचालक सर्व उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व प्रशासनाधिकारी मनपा नपा सर्व यांच्यासाठी आहे. तर या पत्राचा जो संदर्भ आहे त्यानुसार 20 एप्रिल 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीत वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी वेतन श्रेणीची पात्र शिक्षकांची नावनोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. संदर्भ क्रमांक 2/7/2026 जे पत्र होतं त्यानुसार या नावनोंदणीची प्रक्रिया 12 मे 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. म्हणजे आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ होती. दरवर्षी सदरील प्रशिक्षणाचे नियोजन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केलं जातं. मात्र भारताची जनगणना 2027चा पहिला टप्पा हा दिनांक 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत नियोजित आहे. आणि या राष्ट्रीय कार्यासाठी म्हणजेच घरगणना बहुतांश शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्यभर हे कामकाज वेगवेगळे कर्मचारी करत आहेत आणि त्याच्यात शिक्षकांची नियुक्ती पण झालेली आहे. त्यामुळे सदर प्रशिक्षण नोव्हेंबर 2026मध्ये दीपावलीच्या सुट्टीत आयोजित करण्याबाबतचे नियोजन सुरू आहे. तर हे प्रशिक्षण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेणे शक्य नसल्याचे यात समजते, जेणेकरून शिक्षकांना घरगणना किंवा जनगणनाचे जे काम आहे राष्ट्रीय कार्याचं काम हे करता येईल. आणि सदर प्रशिक्षण हे नोव्हेंबर 2026मध्ये दीपावलीच्या सुट्टीमध्ये आयोजित करण्याबाबत नियोजन सुरू असल्याचे यात सांगितले आहे. जून 2026 ते ऑक्टोबर 2026 या कालावधीमध्ये ज्यांना सेवेची 12 किंवा 24 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या किंवा पोर्टलवर प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2026 पूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरू आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांना ही बाब निदर्शनास आणून द्यावी असे यात म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यांना सेवानिवृत्त होणार आहेत अशा व्यक्तींसाठीचं प्रशिक्षण मात्र हे मधल्या काळात घेणं शक्य आहे, जून ते ऑक्टोबर 2026 या कालावधीत. मात्र ज्यांची प्रशिक्षणाची नोंदणी झाली आहे आणि जे सेवानिवृत्त होणार नाहीत अशा सर्व शिक्षकांना हे प्रशिक्षण येत्या दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे नोव्हेंबर 2026मध्ये होईल, हे याच्यातून स्पष्ट होत आहे. हे माननीय संचालक SCRT पुणे यांचं पत्र आहे आणि हे सर्व शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. आपण याची नोंद घ्यावी. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.